टिपतोय अमित किस्मतराव, एक जुना खेळाडू आहे अमित किस्मतराव. या शाळेमध्ये त्यांनी बरंच आपलं नाव गाजवलेलं आहे. सुंदर झेल पकडली आणि मधुकरला परत पाठवलंय या ठिकाणी. पुन्हा एकदा चला मैदानावर. तर मधुकर शिंदेची जागा सांभाळण्यासाठी येतोय एक नावाजलेला फलंदाज राकेश सोनकर. तो आता मोफात प्रॅक्टिस करतोय सध्या तरी. तो आता पुन्हा आलाय वाशिली मैदानावर 1 वर्षानंतर. तर वाशिली प्रीमियर लीग आरएस लाईव्ह प्रक्षेपण मार्फत आपण बघू शकता. आणि हा चेंडू पंच नरेश म्हात्रे, नो चेंडू, खूपच आणि चौकार. फ्रीट असेल ना. तर अरे 2 मोबाईल कोणाचे ते घेऊन जाता का नाही बाबा? पार्टी लावू लगेच, या लवकर. यथार्थ 11 चे प्लेयर कुठं गायब झालेत? 2 मोबाईल इथे आले. 4 धावा मिळतात आणि संघाची धाव संख्या होते 7. अशीच जर गोलंदाजी शशी मार्फत पाहायला मिळाली तर नक्कीच विहान 11 संघाचा धावांचा डोंगर या ठिकाणी होईल. समीर पाटील यांचं आगमन झालं चौकवरून. पुन्हा एकदा राकेश सोनकर, शशी टू राकेश. 7 धावा आतापर्यंत जमवण्यात यश आलंय ते विहान 11 ला. उंचावून मारण्याच्या प्रयत्नात चेंडू सरळ जाऊन आपटतोय तो राकेश सोनकरच्या पायावर आणि कोणती धाव मिळत नाहीये या चेंडूवर. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या थांबली ती 7 वर. एक बळी मिळवण्यात यश आलंय ते शशीला. मधुकर शिंदे एक नावाजलेला फलंदाज मात्र मोहरा टिपण्यामध्ये यश आलंय ते शशीला. तर पुन्हा एकदा शशी या चेंडूचा सामना करणार राकेश सोनकर. पुन्हा एकदा नो बॉल. निर्धाव चेंडू पडला होता पण हा नो बॉलचा इशारा दिलाय पंच नरेश म्हात्रे यांनी. कुठेतरी गचाल गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला शशी यांच्या माध्यमातून. हॅलो, बाजीजी कापण्यासाठी तिकडे मदत करा प्लीज. प्रत्येक वेळी सांगतोय, जरा ऐका प्रत्येकाने. तिकडे बाजीजी कापून घ्या जराची. आता पुलटा चेंडू स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसलाय. त्या चेंडूवर एकही धाव मिळत नाहीये. नक्कीच प्रदीप चोरगे पाहायला गेलो तर या चेंडूवर नक्कीच चौकार यायला पाहिजे होता पण संपर्क थोडा चुकतो या चेंडूचा. आणि बॅटची काढा घेऊन चेंडू आला मिडॉनच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक अमित किस्मतराव या ठिकाणी कोणतीही धाव दिली नाही. धावा रोखल्यात. 4 चेंडूची फेकी झाली आणि 8 धावा जमवण्यात यश आले ते. मात्र आता मात्र सुंदर लॉंगऑफच्या दिशेने चेंडू कटवलाय. स्वतः ललित गायकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1 धाव पूर्ण होते. राकेश सोनकर आपलं खातं खोलतायत 1 ने. संघ पोहोचतोय 5 बॉल 9. 1 विकेट. राकेश सोनकर स्वतः 5 या धाव संख्येवर खेळतायत या ठिकाणी. कुठेतरी थोडीशी प्रॅक्टिस कमी पडते राकेश सोनकर यांना. तर एक नावाजलेला खेळाडू आहे. षटकार चौकार मारण्याची क्षमता आहे राकेश सोनकर मध्ये पण कुठेतरी तो थकलाय वाशिरू ग्राउंड सोडल्यापासून. प्रवीण शिंदे एक चांगला ऑप्ट मात्र त्या ठिकाणी शिवले, विनायक शिवले चांगला असा झेल. विधी बरीचशी कोश आहेत. वाशिवली प्रीमियर लीग क्रिकेटचे सामने रंगलेत हो. वाशिवली प्रीमियर लीग. हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र प्रवीण चोरगे आपण बघतोय विहान 11 संघाचा कर्णधार प्रवीण शिंदे याला मात्र
बाद करण्यात यश आलंय ते शशीला. सुंदर असा झेल टिपला विनायक शेवले यांनी. कुठेतरी आता विहान 11 संघाचे 2 मोहरे बाट झालेत. मधुकर शिंदे त्यानंतर पाठोपाठ प्रवीण शिंदे. आता मात्र कुठेतरी लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी चालू आहे आणि ती मिथुनजी सालुंके यांनी दिलेली आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि आमचे जितेन पाटील आपले मालटोटे आमचे कैलासवासी विष्णू चिंदू पाटील यांच्या स्मरणार्थ पाणी जेवढा लागेल ना तो आमचे जितेन पाटील यांनी दिलेला आहे. पाण्याची सोय जितेन पाटील यांनी केलेली आहे. तसेच ट्रॉफी सुद्धा आम्हाला स्पॉन्सर्ड केल्यात. तसेच लाईव्हचा अपडेट देतात ती लाईव्ह दिली ती म्हणजे मिथुन सालुंके ओर टू बंटी पाटील. आता मात्र दुसरी षटक घेऊन येतोय तो मात्र ललित गायकर. स्ट्राईकला खेळतोय फलंदाज राकेश सोनकर. सुंदर चेंडू टाकण्यामध्ये यश आलं ते मात्र ललितला. चेंडू काय समजत नाही राकेश सोनकरला. कुठेतरी सराव चुकला किंवा सराव नसल्या कारणामुळे चेंडू राकेश सोनकरला समजत नाहीये. नाही जितेन पाटील कसं असतं माहितीये का, प्रॅक्टिस असली ना तर तुम्ही कुठलाही आखाडा असो कुस्ती असो तर तुम्ही खेळू शकता, नाहीतर नाही. या ठिकाणी वारंवार रित्या बीट होतोय तो म्हणजे राकेश सोनकर. पुन्हा एकदा तशाच प्रकारे निर्धाव चेंडू. कुठेतरी धावा जमवण्यामध्ये प्रयत्न करतो राकेश सोनकर पण बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. पहिला चेंडू जागेवरून खेळला निर्धाव. दुसरा चेंडू मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. तो चेंडू सुद्धा ललित गायकर निर्धाव टाकण्यामध्ये यश येतोय आणि राकेश सोनकरचा कुठेतरी आत्मविश्वास खच्ची करण्याचा प्रयत्न ललित गायकर यांच्याकडून होतोय. पुन्हा एकदा ललित राकेश. आणि आता मात्र किपरच्या वरून चेंडू फिरकावून दिला राकेश सोनकर याने. एक धाव पूर्ण होते आणि दुसऱ्या धावेसाठी बाद झालाय तो राकेश सोनकर. आता मात्र तिसरा हादरा बसतोय प्रवीण चोरगे विहान निलयन संघाला. म्हणजे मधुकर शिंदे, प्रवीण शिंदे आणि राकेश सोनकर हे तिन्ही फलंदाज तंबूमध्ये परत आलेले आहेत. धन्यवाद डीजे मास्टर. तर 3 फलंदाज विहान निलयन संघाचे गारद झालेत आणि स्वतः संघ मालक कमलाकर पवार आता जिम्मेदारी घेणार आहेत आपल्या संघाची आणि कुठपर्यंत धावा जमावून देतील हे आपण बघायचंय. कारण कमलाकर पवार सुद्धा कमी नाही आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत ते. एकेकाळी चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी त्यांनी केलेली आहे. आता मात्र या ठिकाणी त्यांना चित्र बनवायला लागेल. हॅलो, जर कमलाकर पवार यांनी षटकार मारला तर किरण बडेकर यांच्यावर 100 रुपयाचे पारितोषिक त्यांना मिळणार आहे हॅलो, आणि सुनील पाटील यांच्यावर 101 रुपया. तर ललित गायकर टू नौका फलंदाज कमलाकर. उंचावून मारलेला चेंडू मुलांच्या दिशेने आणि बहिर पाटील चेंडूच्या खाली झेल सोडतोय आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा जमवण्यात यश आलं ते मात्र कमलाकर पवारला. 2 धावांनी धाव फलक हलतोय. संघ जातोय 12 वर. तर जितेन पाटील मयूर पाटील यांनी चांगला प्रयत्न केला होता. या ठिकाणी आमचे थोडे हात लांब असल्या कारणाने चेंडूचा आणि हातांचा संपर्क झाला नाही आणि ती झेल सोडण्यात आली. मयूर दिनेश पाटील पाटील यांच्याकडून. बेलवली यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. लगेचच या ठिकाणी आलेले आहेत. तर जितेन पाटील, दिनेशजी पाटील या ठिकाणी आलेले आहेत. एक चांगलं सूत्रसंचालन करतात या ठिकाणी. तो चलेंगे मैदान की ओर. चित्रावर चांगलं प्रवीण बोलतात चौके ते. सर जी एक अच्छी प्रतियोगिता का यहाँ पे आयोजन किया गया है वाशिवली ओवरऑल ग्रुप की ओर से. एक अच्छा चेंडू, खूब अच्छी फील्डिंग यहाँ पे शशि द्वारा. तब तक 2 रन लिए गए कमलाकर द्वारा. पहली गेंद पे 2 रन, दूसरी गेंद पे 2 रन, मतलब 2 गेंदों का सामना करते हुए 4 रनों का 4 रन इकट्ठा करने में सफल हुए कमलाकर पवार. कुल स्कोर होता है विहान 11 का 14. एक अच्छी फलंदाजी देखने को मिली यहाँ पे कमलाकर द्वारा. दो ओवर की समाप्ति के बाद विहान 11 का स्कोर 14 रन.
तीसरी ओवर लेके आए खुद कैप्टन दीपक झिंगे और नए फलंदाज जो नॉन स्ट्राइक में अब तक थे संजय पाटिल सामना करेंगे दीपक की गेंद का। और ये लेग स्क्वायर की दिशा की ओर 4 रन इकट्ठा किए बरं आहे का संजय ने। खेळता का तुम्ही भारी एक बाजूला वाघाची वाडी काय वडा वाडे देखले 6 षटकार देखले तोच बबल्या देख तू कठीण बारी मारी तो यो 18 धावा धाव फलकावर संजय पाटील मात्र चांगला प्रयत्न करतो आपल्या संघासाठी। पुन्हा एकदा दीपक तयार आहे, समोर संजय पाटील। आता चेंडू मात्र खालीच राहिला होता, खिलून काढला चेंडू शशी पाटील आणि त्या चेंडूवर सुद्धा 2 धावा। म्हणजे कमलाकर पवार मात्र ते सकाळी खुश पण आहेत आणि रनिंग चांगली करून आले आहेत। प्रत्येक चेंडूवर 2 धावा मिळतात। या 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 3 बाद 20 धावा धाव फलकावर लागतात। पुन्हा एकदा दीपक समोर असणार फलंदाज संजय पाटील। दीपक बघूया पुन्हा एकदा तयार आहे संजय पाटील। आता मात्र चेंडू जातोय तो म्हणजे निर्धाव। धाव संख्या तिथे स्थिरावते 20 वर। 20 धावा धाव फलकावर लागतात। बघूया दीपक पुन्हा एकदा तयार आहे समोर संजय पाटील। आता मात्र चेंडू खालीच राहिला होता। मयूर पाटील यांनी चांगली फिल्डिंग केली। मयूर पाटील थोडस बोलतो ते फील्ड चांगली केली, मात्र प्रयत्न चांगला होता मयूर पाटील यांचा। चेंडू पकडण्याच्या नादामध्ये मयूर पाटील थोडेसे फील्ड चांगली झाली, पण त्या ठिकाणी मयूर पाटील यांनी प्रयत्न चांगला केला। कधी ग्राउंडवर नसतात पण फिल्डिंग चांगली होते। ब्रेक लागला त्याच्यानंतर निसटला, पुन्हा एकदा लागला, पण चांगली नक्की ते चांगले क्रिकेटर नसतील पण एक चांगले ड्रायव्हर नक्कीच आहेत। प्रत्येक गाडीचा अनुभव त्यांच्या मागे आहे 100%। आता मात्र एक चेंडू खेळून काढला कमलाकर पवार यांनी। एक धावता आणि किस्मतराव तिथे फिल्डिंग करतायत। एक धाव जमवण्याचा अनुभव त्यांचे आणि मागे पूर्ण 100% धाव संख्या होती संघाची 22। पण मला वाटतं जितेन पाटील अमित किस्मतराव एकदम सिरियस म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे फिल्डिंग करतात। रिव्हर्स शॉट बघूया, रिव्हर्स शॉट केलं संजय पाटील यांनी आणि बिग हिट चौकार। पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं निखिल पाटील ज्या पद्धतीने भांडा सुरे असेल जीवन शिंदे असेल यांच्यावर तुटून पडला होता, जी फलंदाजी केली होती ती मात्र या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही कुठेतरी। आणि ज्या पद्धतीने चौका षटकांची आतिषबाजी ज्या निखिल पाटीलने केली त्याच्यानंतर विनय पाटील सुद्धा 4-5 बॉल डॉट झालेले त्या ठिकाणी। ना बरोबर आहे आपलं म्हणणं असतं जितेन आणि असं पाटील। वाटलं होतं की बाबा हा धावांचा उच्चांक गाठेल संघ आणि आपला संघ विजयी होईल, पण शेवटच्या चेंडूवर 2 धावा असताना सुंदर क्षेत्ररक्षण केलं कुणाल पाटील यांनी, पण कुठेतरी गोलंदाजाकडून थोडीशी चुकी झाली आणि संघाला पराभव स्वीकारावा लागला। निश्चितच जितेन पाटील आपलं म्हणणं असतं, कारण की असं होतं का निखिल पाटील हा नेहमी सराव करतो, समोरचा संघ सुद्धा चांगला सराव करत होता, पण मला वाटतं कुठेतरी थोडीशी फिल्डिंग म्हणता येईल किंवा बॅटिंग मध्ये अपयश आला, त्यामुळे थोडेसे नाराज असतील आमचे स्वतः सहकारी मित्र। मला वाटतं बाई पाटील थोडेसे नाराज आहेत आपल्या स्वतःच्या कामगिरीवर, कारण की जसं त्यांना पाहिजे होतं तसं या ठिकाणी काय झालं नाही। तर बघूया आता समोर असणार पुन्हा एकदा कमलाकर पवार, जे टीमचे स्वतः ऑनर आहेत वियांचे, पण आता प्रकारे चांगली फलंदाजी केली ती म्हणजे वियान 11। आणि आता याच्या पुढचं धावतं समालोचन करतील आमचे समालोचक एक शिवाजी महाराजांच्यावर चांगलं वक्तव्य करतात ते आमचे दिनेशजी पाटील सर। तर ठीक आहे, ते म्हणतात नेक्स्ट मॅच मी करतो, ही मॅच आम्ही करतो, मी आणि जितेन पाटील। तो देखेंगे अभी इस इनिंग की आखिरी ओवर है जो कि नरेंद्र शिंदे एक दाएं हाथ के गेंदबाज है और बहुत बड़ा अनुभव उनके पीछे है, और कमलाकर पवार भी गेंदबाज है। नहीं जितेन पाटिल नरेंद्र बहुत बार साहिनाथ और समाधान के ये दोनों गेंदबाज आमने सामने खेले हुए हैं, तो आप देखेंगे कमलाकर पवार की बल्लेबाजी उठा के खेलना चाहते थे लेग स्क्वायर की दिशा में, लेकिन
इस गेंद पे एक रन मिली कमलाकर पवार को। कुल स्कोर हुआ यहाँ पे टीम का 27। एक अच्छे गेंदबाज है नरेंद्र शिंदे जो कि 10-12 पुन्हा एकदा नाश्ता आलाय, प्रत्येक कर्णधाराने या ठिकाणी यायचंय. ज्या संघांचा नाश्ता राहिलाय त्यांनी इकडे यायचंय. संदीप शिंदे आलेले आहेत, चला सर्वांनी या इकडं. तो ये वाइड गेंद पंकज शिंदे और एक लेग बाइट्स, तो दो आपण रन या. मिले यहाँ पे विहान इलेवन को. 29 रन इकट्ठा करने में सफल हुए हैं बल्लेबाज कमलाकर पवार और संजय पाटिल. फिर से एक बार नरेंद्र की गेंद का सामना करेंगे यहाँ पे कमलाकर पवार. जे नाश्ता करण्याचे राहिलेत ना त्यांनी या ठिकाणी यायचंय. स्क्वायर पे उठाया गेंद को और ये गेंद अच्छी फील्डिंग यहाँ पे और 2 रन मिले कमलाकर पवार को. इनिंग झाली ना का मग नंतर ही टॉच उडवायला बोलव. काव्या आणि तो काव्या 11 और स्मिथ 11 ये दोनों कैप्टन को एक गुजारिश होगी कि टॉस करने के लिए समालोचन. तुझा इथं घे ना, काय बोलतोय वडापाव तुझा इथं घे. मामा म्हणे आहेत. फिर से एक बार नरेंद्र सामने ये स्टेट ड्राइव किया है कमलाकर पवार ने. ललित गायकर ने गेंद उठाई, तब तक 1 रन मिली कमलाकर को. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं नरेंद्र शिंदे. और आज ये देखने को मिला कि जो गेंदबाज यहाँ पे दिन रात प्रैक्टिस करते हैं उनका काम निकाला यहाँ पे. बहुत ज्यादा पिटाई हुई और जो गेंदबाज घर पे बिना प्रैक्टिस के वो अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. और ये संजय पाटिल के बल्ले से निकला हुआ चौका. नरेंद्र म्हात्रे सर इन्होंने धन्यवाद विजय. तो इस 4 से कुल स्कोर बढ़ता हुआ विहान 11 का 36. एक अच्छा स्कोर यहाँ पे देखने को मिल रहा है. अच्छी बल्लेबाजी कमलाकर पवार संजय पाटिल द्वारा हो रही है. और हिमांशु तनिष 11 के जो वड़ा पाव आए नाश्ता, तो सब खिलाड़ू स्कूल के पीछे जाए. तर नाश्ता एक्स्ट्रा असेल तर तिथं द्या, थोडंसं ऍडजस्ट करा. जर एक्स्ट्रा वडापाव असेल तर प्रत्येकाने ऍडजस्ट करा. वडापाव तिकडे जेवण करतात त्यांना पाहिजेत. हा जो काही नाश्ता दिलाय आपले मिलिटरी मॅन प्रवीण पाटील जी सर यांच्याकडून हा नाश्त्याची सोय केली गेलेली आहे सर्व संघांना, सर्व प्रेक्षकांना. तर वाशिवली आयोजकांकडून त्यांचे धन्यवाद. आणि हा जो लाईव्ह जो दिलाय ना पाटील आमचा, उंचावर मारण्याच्या प्रयत्नात बॅटची हलकीशी कड घेऊन यष्टीरक्षक झेल पकडतोय. संजयच्या खेळीचा अंत. काव्या 11 आणि स्मिथ 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आणि जितीन पाटील नेटची सेवा केली ते आमचे मिथुनजी साळुंके, तसेच कैलासवासी विष्णू चंदू पाटील यांच्या स्मरणार्थ जे पाण्याचे जार दिलेले आहेत काहीतरी 40 ते आमचे जितीन पाटील यांनी दिलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नाश्ता आम्हाला दिला तो म्हणजे आमचे मिलिटरी मॅन भारतीय सैनिक प्रवीणजी पाटील. तर विलियम संघाचा 12वा खेळाडू हा फलंदाजाचं नाव सांगायचंय विजय. नौका फलंदाज आहे. 4 बली मिळवण्यात यश आले विधी जीवन संघाला. नौका फलंदाज नरेंद्र. तर पोटी प्लसचा चषक या ठिकाणी मला वाटतं आमचे सुरेशजी पारिंगे यांनी दिलेला आहे. आणि ते विचारतात प्रत्येक वेळी का पोटी प्लसची आमची मॅच कधी होईल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर विहान 11 संघाची धावसंख्या होती 36 आणि 37 धावांचं आव्हान ठेवलं ते मात्र विधी 11 संघापुढे. तर टाइमपास कमी करायचा आहे आणि लगेचच क्षेत्ररक्षण लावून विधी 11 संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे. काव्या 11 आणि स्मिथ 11
दोन्ही संघाच्या संघनायकांनी शेवटची पुकारे आपल्याला टॉच बॉक्स मध्ये यायचं लगेचच. आशीर्वाद आहे वाशिवली गावाला, भैरवनाथाचा आशीर्वाद आहे वाशिवली गावाला, गावाच्या शक ठेवला या नमन करुणा देवाला, नमन करुणा देवाला, नमन करुणा देवाला. खेळाडू मैदानी जमलेत हो, खेळाडू मैदानी जमलेत हो. भारी वाशिवली प्रीमियर लीग क्रिकेटचे सामने रंगलेत हो, वाशिवली प्रीमियर लीग क्रिकेटचे सामने रंगलेत हो, सामने रंगलेत हो, क्रिकेटचे सामने रंगलेत हो, वाशिवली प्रीमियर लीग हॅलो, क्रिकेटचे सामने. धन्यवाद डीजे मास्टर. काव्य 11 आणि पुढची लढत असणार टॉस बॉक्स मध्ये आलेले मी स्मिथ 11 आणि काव्य 11 दोन्ही अनुभवी असे लाईव्ह वाल्यांनी इकडे ठेवायचे. दोन्ही अनुभवी खेळाडू मैदानामध्ये आलेले आहेत. तर या ठिकाणी मी जरा कॉमेंट्री थांबवतो. टॉस बॉक्स मध्ये मी आलेला आहे. तर सतीश शिंदे, मी तुम्हाला प्रश्न असा करेन का या ज्या आपल्या मॅचेस चालू आहेत आपल्याला आयोजनाबद्दल काय वाटतंय? आयोजन खूपच चांगलं आहे. याच्या पुढे आयोजन अजून चांगलं होईल याची माझी अपेक्षा आहे. निश्चितच एक चांगल्या प्रकारचं वक्तव्य केलाय तो म्हणजे सतीश शिंदे यांनी. आणि जर समजा आपण टॉस जर जिंकला तर आपली या ठिकाणी आजची रणनीती काय असणार? आम्ही जर टॉस जिंकला तर आम्ही फिल्डिंगच घेणार, कारण की आमच्याकडे बॉलिंग लाईन पण चांगली आहे आणि बॅटिंग लाईन सुद्धा चांगली आहे. म्हणजे चांगला कॉन्फिडन्स आहे तो. म्हणजे मला वाटतं काव्य लिहून बेस्ट ऑफ लक्स आपल्याला मॅच साठी. तर मी आता अक्षय झिंगे यांच्याकडे वळतो. बऱ्याचशा दिवसाचा क्रिकेटचा अनुभव. तर अक्षय झिंगे, जर समजा आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलं तर आपली रणनीती काय असणार आहे आजच्या मॅच साठी? आम्ही पहिले फिल्डिंग करू आणि नंतर आमच्याकडे बॅटिंग पण आहे, बॉलिंग पण आहे आमच्याकडे. पण आम्हाला समय आहे, परत योगेश धारणे आहे, मी स्वतः आहे, अजून कोण आहे अजून कोणते प्लेअर आहे, कोणते आहे, दुसरं काय नाही. ते आम्ही सगळे एकत्र करून आम्ही आमची टीम हे केली. ओके. तर अक्षय झिंगे म्हणतात आमच्याकडे सुद्धा चांगले प्लेयर्स आहेत. तर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी कॉल कोण करेल? चला, मिथुन सालुंके इकडे यायचंय लगेचच. मिथुनजी सालुंके, कॉईन 1 मिनिट. कॉईन मला वाटतं माझ्याकडे दिलाय ललित गायकरनी, आहे का कॉईन? कॉईन आलेला आहे या ठिकाणी, कॉईन आलेला आहे. नितेश गायकर इकडे या बॅट घेऊन. तर मिथुन सालुंके टॉस करतात. कोण मागणार आहे टॉस? अक्षय झिंगे मागतात. ठीक आहे, चला उडवा. ऑब्जेक्ट आहे का परत उडवण्यासाठी? काय आता 1 मिनिट. त्यांचे ऑब्जेक्ट आहे पुन्हा. हा बरोबर. डायरेक्ट उडवा. डायरेक्ट उडवा. तो मागते बघा काय पडलाय. ओके, आपला निर्णय सांगायचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो 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 हेलो 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 माइक चेक. हेलो हॅलो हॅलो वाशिवली प्रीमियर लीग. हॅलो यानंतरचा सामना असणार आहे तो म्हणजेच काव्या 11 वर्सेस स्मिथ 11. सर्वप्रथम सर्वांना सुप्रभात, सकाळ, शुभ सकाळ, नमस्कार. माझ्या मराठी मातीचा लावू ललाटा सटीला, जिच्या संघाने जाहल्या दर्या खोऱ्यातील शिळा. कुसुमाग्रजांनी लिहिलेलं हे वाक्य आणि आज खऱ्या अर्थानं कुसुमाग्रजांचं जन्मदिवस, माझ्या मराठी भाषेचा अभिमान सांगणारा हा दिवस मराठी दिन म्हणून आपण साजरा करतोय. तुम्ही आम्ही सर्व मराठी बोलतोय आणि मराठी भाषाच आपली खऱ्या अर्थानं ही जान आहे. त्या मराठी भाषेला मनापासून जपा. आपल्याकडे इंग्लिश मीडियम स्कूल जरूर आणखीन आले असतील, परंतु मुलांना पहिल्यांदा मराठी शिकवा. अ आई येत नाही, ABCD लिहिता याचा अभिमान बाळगू नका. ABCD आलीच पाहिजे.
पण त्याबरोबर आई सुद्धा आलीच पाहिजे हाही आग्रह धरा. त्याच्यामुळे मराठी शिकाल तर टिकाल, जगायचं असेल तर आपल्या भाषेला सांभाळा. आपल्या भाषा आपली माणसं जोपर्यंत आपल्या जवळ आहेत तोपर्यंत आपण सदैव कोणावरही राज्य करू शकतो. त्यामुळे एकत्र राहा, निष्ठेने जगा आणि आपल्या माणसांच्या हातात हात घालत आपलेपणा जपा. तो आपलेपणाचा संदेश या मराठी भाषेनं दिला आणि ती मराठी भाषा आज आपण जपली पाहिजे. एखाद्या भैया बरोबर बोलताना भैया आपल्या बरोबर मराठी बोलतो आणि आपण त्याच्याबरोबर हिंदी बोलतो, हे किती योग्य आहे. आपण वेळ दवडू नका. हा प्रीमियर लीगचा खेळ आहे. कारण प्रीमियर लीग म्हणजे खऱ्या अर्थानं प्रदीप विचार केला ना प्रदीप सर, तर प्रीमियर लीग ही जत्रा असते गावाची. ती जत्रा म्हणून एन्जॉय करा आणि आनंद फक्त साजरा करा. इथे राग रोष नाही, फक्त आणि फक्त सेलिब्रेशन करायचं, एकत्र राहायचं, आनंदाने नांदायचं. कोण जिंकला कोण हारला याहीपेक्षा आम्ही खेळलो, हा सर्वात महत्वाचा मुद्दा. पहिला चेंडू अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. कोणाच्या दिशेने चेंडू गेला. पहिल्या चेंडूवर धाव मात्र घेतली. एक आव्हान उभं केलंय तब्बल 37 धावांचं. 24 चेंडू 37 धावा. ज्यावेळेला विचार करतो आपण धावांचा, त्यावेळेला हा ग्रामीण बरोबर गावाचा खेळ आहे. त्याच्यामुळे प्रीमियर लीग म्हणजे नेमकं काय असतं, तर प्रीमियर लीग म्हणजे ज्यांना कधीच बॅट हातामध्ये दिली नाही, ज्यांनी कधीच चेंडू हातामध्ये घेतला नाही, त्यांचा फक्त आणि फक्त तुमचा खेळ ज्यांनी पाहिलाय, त्या सर्वांना एकत्र घेत खेळण्याचा खेळ म्हणजे प्रीमियर लीग. 11 जण तुम्ही उभ्या आयुष्यामध्ये वर्षानुवर्ष खेळत असतात, परंतु तुमच्या पाठीमागे तुम्हाला खांद्यावर घेणारे, उचलून घेणारे हीच माणसं असतात ज्यांच्या समवेत आज खेळतात. परंतु प्रीमियर लीग मध्ये प्रदीप सर सर्वात महत्वाचा मुद्दा असतो, जिगर लागलेले असते त्याच खेळाडूंची जे खेळाडू वर्षानुवर्ष बाहेर परफॉर्मन्स करतात. त्याच्यामुळे गावात जर का नवक्या खेळाडूंना बाद केलं ना, तर वर्षभर तुम्हाला सोसावं लागतं. इथे मात्र चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाणार. 37 धावांचा पाठलाग करायचा आणि इथे मात्र येतोय हा खणखणीत चौकार. सॉरी, एकच धाव. 2 धावा आतापर्यंत या 2 चेंडूवर जमवलेत. कारण लॉंग ऑफला क्षेत्रक्षक उभा होता, इथून दिसला नाही. त्याच्यामुळे धाव मात्र 1 आणि आता बघा 2 धावा दाबावरती लागतायत. क्या बात, सुरेख फटका, दर्जेदार फटका आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून अगदी भरधाव वेगाने जाणार हा चेंडू चौकार. धन्यवाद. दीपक मात्र बहारदार सुरुवात करतोय. आतापर्यंत 5 धावा जमवतोय. तर नॉन स्ट्राईकला अलंकार 1 धाव्याने आपली चांगली साथ देतोय. प्रवीण शिंदे अभिमन्यू पाटील यांच्या माध्यमातून या वाशिम प्रीमियर लीगची लाईव्हची सेवा देण्यात आली आहे. प्रवीण सरांनी वडापावचा सोय केली. मिडॉनला क्षेत्ररक्षक जरूर रेडी होता. क्षेत्ररक्षकाला चेंडू पकडता आला नाही. फलंदाज कदाचित बादी होऊ शकला असता, परंतु इथे अशा घटना जरूर होणार. कारण बऱ्याच घटना आज घडणार, बरेच झेल सुटणार, चेंडू सीमारेषे बाहेर जाणार, चेंडू वाईड पडणार, हे आज सगळं गृहीत धरलं जाणार. कारण ज्यांनी कधीही क्रिकेटच्या मैदानावरती प्रॅक्टिस शिवाय मैदानामध्ये खेळले नाहीत, ती मंडळी आज सर्व खेळणार आणि त्याबरोबर तुम्हा दिग्गजांनाही टप देणार. खालापूरचा मलिंगा समजला तो या खेळाडूला. प्रवीण शिंदे एक अतिशय दर्जेदार गोलंदाज क्षेत्ररक्षकांमध्ये. आज मात्र तुम्हाला गोलंदाजाला डोळे गोलंदाज मोठे करू शकत नाही आज क्षेत्ररक्षकावर, कारण नौके क्षेत्ररक्षक. धावा मात्र तब्बल येतात 2 आणि 2 धावांची आपल्याकडे धावा लागल्या, त्या तब्बल 9 धावा. 37 धावांचं आव्हान आहे. खऱ्या अर्थानं प्रदीप चोरगे एक दर्जेदार समालोचन पाहतोय. त्या सगळ्यांना आज आपण ऐकू. जितेन पाटील, अभिषेक पाटील यांची आठवण करून देऊ जितेश पाटीलनं. खऱ्या अर्थानं कारण मी बाहेरून ऐकलं तर मला वाटलं की अभिषेक पाटील सर आहेत की काय, परंतु त्याचंही कौतुक केलं जाईल आणि त्यांचाही आवाज आज आपण दिवसभर ऐकू. या सर्व मंडळींना त्याचबरोबर विनय पाटील माझ्यासोबत जोडले जातील. अतिशय सुरेख, कारण प्रीमियर लीगमध्ये आपली मंडळी आपल्यासोबत बसते, हा खरा अनुभव आहे. कारण ललितला मी येणार नाही असंही म्हटलं होतं, कारण प्रीमियर लीगमध्ये आपल्याच गावातले मंडळी एकत्र राहावी आणि सर्वांनी एकत्र मजा करावी, तो दिवस असतो आपला. उगाच नवीन माणूस येऊन विरजन टाकू नये, परंतु ललितनं सांगितलं यायला लागेल. त्याच्यामुळे या सर्वांसमवेत आज संधी मिळणार आम्हाला. त्याला वेळ दौडू नका. आपल्याला एकच दिवसाची प्रीमियर लीग आहे आणि त्याच्यामुळे 12 संघ आपण खेळतोय.
याचा विचार करा आपण. आणि उजेडामध्ये आपली प्रीमियर लीग संपली पाहिजे, कारण संध्याकाळी पार्टी असणार आहे. कारण जो संघ जिंकणार, जिंकण्याच्या अगोदरही पार्टी होणार दिवसभर आणि जिंकल्यानंतरही पार्टी होणार. कारण आपल्यामध्ये मराठी माणसामध्ये पार्टीला काही कारण लागत नाही. आपण 5वीलाही पार्टी करतो, आपण मैत झाल्यानंतरही पार्टी करतो. असली मंडळी आपल्याकडे आहे. कारण मैतावर जातानाही दारू पिणारी मंडळी मी कित्येक पाहिलेत. त्याच्यामुळे पार्टीला आपल्याला काय वेळ असा वेगळं काही लागत नाही. त्याच्यामुळे दिवसभर पार्टी होणारच, परंतु संध्याकाळी जिंकलं म्हणून विनय पुन्हा पार्टी होणार. पार्टीमध्ये रंगलेला हा मराठी माणसानं व्यवसायामध्ये सुद्धा चांगली प्रगती केली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक माणूस मराठी पाऊल पडते पुढे म्हणत प्रत्येकाने पुढे गेला पाहिजे. पहिला षटकाची सांगता झाली आणि धापडकर धावा लागल्या. त्या तब्बल 9 धावा, 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज मधुकर शिंदे. मधुकर शिंदे तर स्ट्राईकवर फलंदाज मात्र दीपक. नॉन स्ट्राईकला अलंकार, राईट आर्म स्लोवर चेंडू, अचूक नियंत्रित गोलंदाजी पाहतोय. प्रीमियर लीग जरी असेल ना विनय, तरी पण खऱ्या अर्थानं नॉकआउट सिरीज आहे. कारण एक दिवसाचा खेळ, 12 संघ आणि 12 संघापर्यंत नॉकआउट तुम्ही खेळतोय. त्याच्यामुळे इथे हरला तर गेला, परंतु जरी आपण हरला तरी कुठेही जायचं नाही. आज दिवसभर आपण इथे थांबायचं आहे. सर्वांनी कुठेही जायचं नाही. आम्ही हारलो आणि आलो आता कॉमेंट्री गॅस खेळत बसलो. नाही, आनंद आहे तुम्ही हरलात आणि तुम्ही इथं आलात, परंतु त्यांच्याकडे कला आहे. तो कलाकार कधी मरत नसतो, त्याच्यामुळे तो त्या माईक पर्यंत पोहोचणार. दर्दी प्रेक्षकही आपण बनायला हवं. हरल्यानंतर तेवढ्या आवडीनं इतरांचे सामनेही आपण पाहायला पाहिजेत. कारण विनय सर आपण विचार केला ना तर तुम्हाला दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवता आल्या पाहिजेत. ज्या दिवशी दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवाल ना त्या दिवशी जग तुमच्यासाठी एक दिवशी नक्की टाळ्या वाजवेल. त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्यासाठी जगता आलं पाहिजे. ज्या दिवशी दुसऱ्याचं बरं वाटायला सुरुवात होईल ना त्या दिवशी खरे अर्थानं यश संपादन होईल आपल्या माणसानं. गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज आहे मधुकर. सुंदर आणि दर्जेदार गोलंदाजी पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवर निर्धार सांगता झाली. इथेही जवळपास निर्धार झाला होता, परंतु थोडासा फंबलिंग आपण पाहिलं आणि धाव मात्र घेतली. एका धाव्यानंतर बऱ्याच अवधीनंतर धापडकर धावा लागतात 10. बिनबाद 10, 37 धावांचं आव्हान आहे आणि आतापर्यंत धापडकर धावा लागलेत त्या 9 चेंडूनंतर 10 धावा. 7 या चेंडूवरती दीपक खेळतोय, तर 3 चेंडूमध्ये 3 धावा जमत अलंकार मात्र खेळतोय. बॅटची काढा, काय सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण इथे. मात्र डायरेक्टचा प्रयत्न केलाय, पण नरेंद्र सरांनी मात्र दर्शवलंय की हा नॉट आउट आहे. क्रीज मध्ये अगदी सहज पोहोचलाय नरेंद्र मात्रे सर. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला आज पंचाच्या भूमिकेमध्ये जीवन शिंदे. वाशुली गावचं एक फार मोठं नाव आहे मित्रांनो. ज्या वाशुली गावाचं नाव क्रिकेटच्या पटलावरती या माणसाने नेलंय. मी नेहमी सांगतो की ज्या माणसांच्या मुळे गावाचं नाव होतो ना ती माणसांची पुण्याई असते. परंतु पुण्याई कमवण्यासाठी तुम्हाला पाय जमिनीवर टेकवावे लागतात. सदैव जमिनीवर टेकवा पाय आणि सदैव पुढे चाला. त्यामधलाच एक सुंदर नाव जीवन शिंदे. हॅलो, प्रशांत ठोंबरे कुठे असेल तर त्यांनी वाटण अनिल पवारच्या इथं घेऊन जा वाटण बनवण्यासाठी. प्रशांत ठोंबरे बोलवले तुम्हाला. ओरटू आमचे दिनेश पाटील सर. वाटण अनिल पवारचे इथे घेऊन जा वाटण. भैरवनाथाचा आशीर्वाद आहे वाशिवली गावाला. भैरवनाथाचा धन्यवाद. प्रत्येक गायकर आमचे गुणगायक त्यांच्याकडून ज्याचा झेल घेतला अंकुश ठोंबरे यांच्या तब्बल 100 रुपयाची बक्षीस आहे. कारण खऱ्या अर्थानं ही मंडळी आहे की ज्याला कधीही क्रिकेटच्या मैदानावरती नाही पाहिला, परंतु क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर ही मंडळी ज्या उभी राहते ना त्यावेळेला लोकांसाठी टाळ्या वाजतात. आज त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, कारण सुंदर झेल त्यांनी निघला. त्यांचंही कौतुक. पुन्हा जर कॅन घेतला तर 200 रुपये प्रत्येक झेल गेले पैसे वाढले जाणार. गोलंदाजीच्या मार्फत गोलंदाज पाहतोय मधुकर. आतापर्यंत सुरेख सामना पहिले पाहतोय ललित ऑन स्ट्राईक. अकोटप्प्याचा चेंडू इथे मात्र पंचांकडे कटाक्ष टाकले, लक्ष पंचाने नाकारलं आणि अतिशय दर्जेदार गोलंदाजी करत पुन्हा एकदा कमबॅक मिळतो हा संघ. हा गोलंदाज मधुकर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापडकर धावा लागले. त्यांनी पण आणि 11.
हॅलो 11 धावा धाबाकडे लागले. 37 धावांचं आव्हान आहे. अजूनही 26 धावांची गरज. बा 12 चेंडू आणि गणित आहे ते म्हणजे 26 धावांचं. काही दर्जेदार गोलंदाजी मधुकरनं ज्याप्रमाणे ताकदीची गोलंदाजी केली, निव्वळ 2 धावा दिल्या आणि जकडून ठेवल्या. 37 धावांचं आव्हान फक्त उभं होतं, परंतु आज विनय 37 धावांचं आव्हान फक्त मानलं जाणार नाही. इथे कमी आव्हान जपलं जाईल, मोठ्या आव्हानाचाही पाठलाग होऊ शकतो. एखादा फलंदाज जर क्लिक झाला तर किती धावांचा पाठलाग करेल. क्या बात. सुरेश पारिंगे साहेब सांगतायत की हा जुना खेळ होता आणि खऱ्या अर्थात सुरेश पारिंगे कौतुक केलं जाईल की ज्या वेळेला या मैदानावरती आम्ही बऱ्याच वेळा खेळलोय. वाशिमच्या शाळेचं मैदान असं होतं कदाचित. आम्ही यायचो पूर्वी असाच क्रिकेट संघासमवेत आम्ही असायचो. हा मोहाचा झाड आपण पाहतोय ना, ते सुरेश पारिंगे साहेब ज्या काळात खेळायचे त्यावेळेला झाडाला पाला नव्हता, एवढे फटके ते झाडावर जायचे. अगदी नेम धरून ज्याप्रमाणे अर्जुनाने मासा डोळा टिपायचा ना, त्याप्रमाणे इकडे अर्जुन साहेब फक्त पाला टिपायचे. प्रत्येक चेंडूवर पाला, एक पाला खाली, एक पाला खाली, एक पाला, पालवीच फुटू दिली नाही. आणि नवीन पिढी आली आणि पालाच पाला झाला, कारण त्यांना मात्र ते झाडावर काही टिपता आले नाही. हा गणित आपण पाहतोय, परंतु खरंच कौतुक केलं जाईल मित्रांनो. या माणसानं आपल्या गावाचं क्रिकेट जपलंय. सुरेश पारिंगे साहेब आपल्यासाठी खूप खूप कौतुक असतील, कारण आपल्यासारख्या मंडळी जपलंय क्रिकेट. आणि आजही पाला पाडणार. 30 दशक तोच धराला. वाघ जखमी झाला म्हणून तो जीवनाला कंटाळत नाही, घेऊन येतो 30 दशक तोच धराला. धावांचं आव्हान मोठं आहे. आता मात्र 12 चेंडू 26 धावांचं गणित आहे. 12 चेंडू 26 धावांचं गणित असताना इथे आपण पाहतोय की धाव मात्र आली निव्वळ 1. आपण पाहूया 12 चेंडू 26 धावांचं गणित आहे. काय घडतंय, काय बिघडतंय. विनय पाटलांच्या समेत जोडले गेले. ललित गायकरच्या बॅट मधून मोठे फटके येत हा सामना संपेल का, की अजूनही क्रीडा उभा असल्या सलामीर अलंकार या खेळाला बदलावेल. विनय पाटील आपल्याच गावचा हा गोड आवाज ऐकूया. धन्यवाद दिनेश पाटील सर. आपण बघतोय की हा आजच्या दिवसातील दुसरा सामना विहान 11 ज्याचे ओनर आहेत कमलाकर पवार आणि त्यांच्या विरोधात केलते ते विधी आणवी 11 जिचे कर्णधार दीपक झिंगे आणि ओनर आहेत अमित किस्मतराव आणि देवीदास शिवळे. जाऊया मैदानात. या चेंडूवर अवंतरच्या स्वरूपात एक धाव मिळते, ती विधी आणवी 11 वाशिवली संघाला. तर पाहतोय आपण वाशिवली प्रीमियर लीग ज्याचं आयोजन खूप सुंदर केलंय आयोजक असतील सर्व आयोजकांनी. आणि आता मात्र समीकरण बदललंय. जिथे पाहिजे होते 11 चेंडू 25 धावा, तिथे 11 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. ललित गायकर याला आता खेळ आपला करावा लागेल, कारण संघ कुठेतरी अडचणीत सापडतोय. आता मात्र समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज असताना पंकज झिंगे चांगली कामगिरी करतोय. पंचांच्या उजव्या हाताने गोलंदाजी करतोय आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. बघूया पुन्हा एकदा ललित गायकर कशा पद्धतीने सामोरा जाईल तो पंकज झिंगे आला. हा चेंडू खोलवर टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र अडचणीत सापडतोय तो विधी आणवी 11 जिथे 24 चेंडू मध्ये 37 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र समीकरण कठीण होऊन बसलंय. 9 चेंडू 24 धाव्यांची गरज. 9 चेंडू 24 धावा. आता मात्र आक्रमण करावं लागेल. ललित याला ओळखावं लागेल की आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी चांगली केली ललित याने. आता मात्र चांगला खेळ करावा लागेल ललित गायकर याला. बघूया पंकज झिंगे तयार. हा चेंडू सुंदर फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय. एक धाव पूर्ण होतीये. विनय विचार केला ना आपण खऱ्या अर्थाने, मी मगाशी म्हटलं होतं की प्रीमियर लीग मध्ये 100% नाकी 9 येतात रेग्युलर खेळाडूंच्या, कारण प्रतिष्ठा पणाला लागलेली असते.
वर्षानुवर्ष तुम्ही बाहेर खेळता, पण गावामध्ये ज्या वेळेला खेळता ना तर परफॉर्मन्स जर का तुम्हाला चांगला झाला नाही तर वर्षभर तुम्हाला ते शब्द ऐकावे लागतात. आता सांगितलं की ज्यावेळेला ललित गायकी खेळत होते, रेग्युलर प्रॅक्टिसच्या खेळाडूला 3 चेंडू निर्धाव टाकले. खरंच सर, आपण बोलता ते खरं आहे. कारण पहिला सामना तुम्ही बघितला नाही, तिथे मी सुद्धा 5 बॉल डॉट झालो. आता मला पण ते वर्षभर ऐकायचं आहे. 5 चेंडू निर्धाव खेळणं तुला कसं वाटलं त्यावेळेला? त्या 5 चेंडू गावातल्या गावात निर्धाव खेळला, 2 चेंडू मिस झाल्यावर पायाला स्टंपला पाय लावून यायचं सरळ. 5 चेंडू निर्धाव खेळला, पण थांबायची गरज काय तिकडे होती आपल्याला? आता वर्षभर ऐकण्यापेक्षा 6 महिने ऐकले असते. ललित गायकर 1 2 3 4 5 चेंडू मध्ये 1 धाव आणि सामन्याला ही सरळ इथं कलाटणी मिळते. काय दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहतोय. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 15. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. 6 चेंडू तब्बल 22 धावा. जीवन शिंदे तू कोणाच्या बाजूने धावा विचारतोय की काय किती आऊट झाला हा विचारतोय? इथे कोणी तुझं नाही, पंच आहेस आज, त्याच्यामुळे कोणाला किती धावा पाहिजे त्यांच्या ते बघतील. 6 चेंडू 22 धावा आपले मित्र आज प्रत्येक संघामध्ये असतील. चला, 6 चेंडू 22 धावांचं गणित. 24 चेंडू 37 धावांची गरज होती. यानंतर सामना काव्या 11 स्मिथ 11 दोन्ही संघांनी लगेच रेडी राहायचं आहे. अजिबात वेळ दवडायचा नाहीये आणि सामना लगेच सुरू करायचा आहे. कमलाकर पवार 22 धावा वाचवायचे. टीमचे मालक विहान संघाचे मालक विहान आणि अणवी, विधी अणवी 11 हे 2 संघ आपण पाहतोय. सकाळी जिया 11 यथार्थ 11 मात्र जिया 11 वर मात केली. विनय 5 चेंडू निर्धाव खेळला, त्याच्यामुळेच ही मात झाली. शेवटच्या 1 चेंडू 2 धावांची गरज असताना गोलंदाज फसला. चेंडू हवेत आहे, इथे फलंदाज बाद. फटका जरूर चांगला होता, पण क्षेत्ररक्षकांना मात्र चांगला झेल टिपला. त्याच्यामुळेच ही मात प्रवीण शिंदेनं आणि शेवटचे 1 चेंडू 2 धावांची गरज असताना गोलंदाज फसला. चेंडू हवेत आहे, इथे फलंदाज बाद. फटका आपण पाहतोय अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आणि आपल्या गावाचा हा उत्सव आज सुरू होत. आरएस लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. राहुल मात्रे, सिद्धेश मात्रे, सागर या आरएस लाईव्हचे सर्व आहेत. त्याचबरोबर प्रत्येक गायकर गुणलेखनाची चांगली भूमिका निभावली जाते. प्रदीप चोरगे, जतीन पाटीलना सकाळी सर्वांना प्रभावित केलंय. दिवसभर तेही जोडले जातील. विजय पाटील, कमलाकर पवार यांनी जर बोल्ड काढला तर शशी पाटील यांच्याकडनं 500 रुपये. बोल्ड काढला तर 500. ललित गायकरला ते द्यावे असं वाटतंय. आता ललितलाही वाटतंय तो अंपायरकडे पाहतो की आवडते, मी तसं जाऊ शकत नाही, परंतु जीवनने आज मात्र आम्ही संधी साधली आणि आऊट देणार नाही. खेळ तर 6 चेंडू मध्ये निव्वळ 1 धाव ललित. इट्स नॉट फेअर. ललितने 6 मारला तर 500 रुपयाची बक्षीस आली आहे. जा डबल धाव, कमीत कमी 500 तरी मिळतील. हा पूर्ण सामना ललितला फिरवला आता म्हणेल मी. काय सांगणार? 4 चेंडू 21 धावा अजूनही सामना आहे. 3च बॉल एक साइड झाले. उदलेख की 3 चेंडू आणि 21 धावा. अर्धही धावा झाला नाही फिरून दादा, अर्धही धावा झाला नाही. सर्वाधिक धावा होत्या. क्या बात, क्या बात, लाजवाब फटका. कधीही न खेळणाऱ्या सतीशनं दाखवून दिलं. जा आता जीवनला हात मिळव. बघ हा बघ माझा फटका, मला घे तू खेळायला. मी चांगला फटका मारू शकतो. पुढच्या मॅचला ललितला बसवणं मलाच घे. हा नेक इरादा दाखवलाय. ललित म्हणजे दादा मी तुला बोलवणार, तूच माझी पिसा काढतो म्हणून खेळ आहे. त्याच्यामुळे नो एक्सक्यूज. क्या बात. सतीशनं अमित न हा षटकार दाखवलाय.
आणि काय सुद्धा एकमेव षटकार आतापर्यंतचा संघाच्या संघ मालकाला धावत यावं लागलं. कदाचित संघ मालक जर पहिल्या खेळाला आला असताना आता सामन्यामध्ये अजून काही वेगळं चित्र पाहिलं असतं, परंतु हे षटकार लगावला आणि हा षटकार हा संघ मालक वर्षभर विसरणार नाही. तो सांगेन बाबांनो मी मारला होता षटकार. लाईव्ह मध्ये याची कट करून घ्या. आणखी एक चांगला फटका. क्या सोडणार आहेस का तू मलिंगा, सोडणार आहेस का तू? हा दुसरा षटकार. क्या बात, जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. अतिशय दर्जेदार फटकेबाजी. सामना पराभूत जरूर झालाय, पण तो अमित या संघ मालकाला